म्हणजे विकेट हॅट्रिकसाठी तब्बल रोख रक्कम 3000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. तर डावाला सुरुवात होईल. पहिला खर तर सामना दुसरा फेरीमधला दोन संघाच्या दरम्यान. आमदार चषक 2025 हे दमदार पर्व आपण या ठिकाणी पाहत आहे. आजच्या रात्रीमधला हा तिसरा सामना आणि दुसऱ्या फेरीमधला हा पहिला सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांचं पुन्हा एकदा मी या स्पर्धेच्या वतीनं आमदार ट्रॉफी 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. सर्व पाहुण्यांचं स्वागत. तर डावाला सुरुवात होईल. ऑस्ट्रेलियन जर्सी परिधान केलेले आपण पाहत आहे बुर्दुल संघाचे हे खेळाडू येलो आर्मी. तर एका बाजूला लेट पण थेट कमबॅक केलंय असं अनिल दादा यांनी सांगितलं अनेक वेळा प्रत्येक स्पर्धेमध्ये. आणि हा संघ आपण पाहताय हक्केच्या अंतरावरती आहेत. त्रिंबक शेठ पाटील यांच्या वतीने विकेट हॅट्रिकसाठी तब्बल पारितोषिक आलंय 1000 रुपयाचं पारितोषिक. त्रिंबक शेठ पाटील क्रिकेटला धर्म मानणारे हे व्यक्तिमत्व. त्यांच्या वतीने अनन्या 11 गावदेवी क्रिकेट संघ बुर्दुल टीमच्या गोलंदाजांना सलग 3 विकेटसाठी विकेट हॅट्रिकसाठी 1000चं पारितोषिक आलंय. मॅचला सुरुवात झाली. मागचा सामना असं वाटलं डोंबिवली संघ कदाचित होम ग्राउंडवरती पराभूत करेल. बुर्दुल संघाला पण तसं घडलेलं नाही आहे. त्यानंतर कमबॅक पाहायला मिळालं. ज्या चुका डोंबिवली संघाने केल्या रनआउटच्या विकेट्स भोपलाही न पडता मैदानाच्या बाहेर चाललाय. अजय भंडारी हा खेळाडू न्यू बॅटर मैदानाकडे चाललेत. मुकेश मडवी मागच्या सामन्यामध्ये एकही चेंडू या खेळाडूने फेस केला नव्हता. डायमंड डकचा शिकार झाला. आता वेळ आली, संधी मिळाली आहे. कदा आपण पहिला वन डाऊनला प्रतिकूल परिस्थितीतून मात्र संघाला अनुकूल परिस्थितीमध्ये नेण्याचं काम मात्र आता खेळाडूला करावं लागेल. तिसऱ्या क्रमांकावरती आलाय. यावेळेला देखील हलक्या हाताने ऑफ ड्राईव्ह करत असताना त्या ठिकाणी आपण पहिला सिलिम ड्रॉपला फिल्डर आलाय. बॉल खाली शॉर्ट एक्सचा कव्हरचा दरम्यान एक सिंगल घेत असताना आपण पाहताय धावसंख्येला आकार दिला. अकाउंट ओपन केलं त्या ठिकाणी उसाटणे संघाचा मुकेश मडवी या फलंदाजाने. दोन्ही हक्याच्या अंतरावरती असणारे हे गाव आहेत यजमान संघ बुर्दुल आणि एका बाजूला अगदी बाजूला असणारे हे गाव उसाटणे. त्यामुळे नेहमी जेव्हा जेव्हा एका बेल्टमधील एका परिसरातील संघ एकमेकाच्या आमने सामने येतात तेव्हा मात्र उत्तम दर्जाचं क्रिकेट हे आपण नेहमी पाहिलं. चॉप केला बॉलला परफेक्ट यॉर्कर त्या ठिकाणी पाहिला. धनंजय पोहोचेल का? पोहोचला. ओव्हर थ्रो झाला जरूर. पण बॅकअपसाठी एक खेळाडू होता. रिस्क घेतली होती धनंजयने आणि इथे मात्र सिंगल कंप्लीट होत असताना डिरेक्ट हिट झाला असता तर कदाचित वेगळा निर्णय आला असता. परंतु नियतीला हे मान्य नसावं. बॅट ग्राउंडिंग झाली धनंजयची. बॉलने मात्र स्टंपचा भेद घेतला नव्हता. नेमबाजीमध्ये निष्णात व्हावं लागेल. या ठिकाणी या फिल्डरला एक धाव मिळाली. धावसंख्येमध्ये बदल. एक खेळाडू बाद 2 धावा. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. यावेळेला स्टान्स बघा थोडासा अक्रॉस लाईन होते पण बरोबर वाईड यॉर्करचा प्रयत्न पाहायला मिळाला. यॉर्कर टाकणं सोपं नाहीये. कधी कधी हा यॉर्कर फुलटॉस कधी कधी हा यॉर्कर ओव्हरपिच होतो आणि इथे आपण पहिला अँगल बनवत असताना हा भूषण पाटील मी मगाशी म्हटलं हा खेळाडू मॅच्युअर झालाय आणि जसजशा स्पर्धा खेळ जात जाईल तसतसा हा खेळाडू आणखीन प्रगल्भ होत जाईल आणि इथे मात्र आपली गुणवत्ता पहिल्या ओव्हरमध्ये सिद्ध करत असताना भूषण पाटील हा खेळाडू. लास्ट बॉल
यावेळेला ऑन साइडला पिकअप शॉट, फिल्डर पोहोचलाय डाऊन द बॉल आणि इथे मात्र आपण पाहिलं या षटकामध्ये वन मोर विकेट डाऊन. दुसरा धक्का असेल. मुकेश मडवी बॅक टू द डग आउट. पॉवर प्ले संपलाय. पुन्हा एकदा बघा रिप्ले टेलिकास्ट फ्रंट अँड साइड अँगल मध्ये आपण पाहताय. हा फटका थोडासा ब्लाइंड स्ट्रोक होता, प्रॉपर लाईन मध्ये नव्हते. पिकअप शॉट खेळायचा होता, धीम्या गतीचा बॉल आणि मिड विकेटला चांगला झेल टिपला. खेळाडू बाद झालाय मुकेश. ड्रीम स्टार्ट पहिल्या ओव्हरमध्ये दिली आहे बुर्दुल संघाला. अनन्या 11 गावदेवी क्रिकेट संघ बुर्दुल या टीमला भूषण पाटील या गोलंदाजाने फक्त 2 धावा पॉवर प्ले मध्ये खर्च केले, 2 खेळाडू बाद केले. याहून चांगली सुरुवात काय असावी असं म्हणतात. एखाद्या गोष्टीची सुरुवात चांगली झाली की शेवट हा नेहमी गोड होत असतो आणि इथे आपण जर पाहिलं तर चांगली सुरुवात पॉवर प्ले मध्ये करून दिली मैदानाच्या आतमध्ये भूषण पाटील या गोलंदाजाने. पण अजूनही वेळ गेली नाही. मिडल ऑर्डरचे 2 धाकड खेळाडू सलामीवीर धनंजय आणि त्याच्याबरोबर आपण पाहता अनिकेत डोपरी हा खेळाडू होता. नॉस्टॅकिंग एंडला आलाय. बॉलिंग ट्रॅक मध्ये बदल होईल. सेकंड ओव्हर मध्ये फार एंड करून मात्र बॉलिंग मार्क मध्ये गोलंदाज सज्ज होतोय. सुधीर पाटील हा खेळाडू या कद बुर्दुल संघातला सर्व गुण संपन्न अष्टपैलू खेळाडू सुधीर बॉलिंग ट्रॅक मध्ये. सुनील श्रीपतजी पाटील आणि गोविंदजी भांडे यांच्या वतीने मुरबाड यांच्या वतीने तब्बल 3000 विकेट हॅट्रिक साठी इथे स्टँड अँड डिलिव्हर्ड शॉर्ट टर्म पूल करत असताना पॉवरफुल डिलाइटफुल आणि इथे मात्र मिड विकेटला क्लिअर करत आलाय हा गगनचुंबी षटकार. दोन वेळा खासदार, 4 वेळा आमदार, 1 वेळा विरोधी पक्षनेते असणारे आपल्या समाजाचे भूषण दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेबांचं हे संगीत तुम्ही ऐकताय. तमाम आगरी कोळी कराडी भूमिपुत्रांच्या मनाने घेतला एकच ठाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला. फक्त आणि फक्त आमच्या दिबांचंच नाव. पहिला ओव्हर राहिला बुर्दुल संघाच्या बाजूने. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली. सुधीर वरती मात्र हल्ला बोल. दुसरा षटकार होतोय धनंजयच्या बॅटमधून उसाटणे टीमला. क्या बात है. एक ही नारा एक ही नाम. जय श्रीराम जय श्रीराम. अनिल दादांना केव्हाही फोन करा किंवा त्यांचा कधी फोन आला तर पहिला एकच शब्द असो, हॅलो नसेल जय श्रीराम. कदर प्रचंड हिंदुत्ववादी आमचे अनिल दादा. आणि काय फटकेबाजी चालली आहे. बाहुबली फलंदाजी. जितका धाकड हा खेळाडू आहे तितकेच आक्रमक त्याचे फटके आहेत. 2 फटके सुधीरच्या अगेन. सुधीर मात्र थोडासा आता बॅकफुटला झाला. कमबॅक करावं लागेल. साइड आर्म ऍक्शन गोलंदाजी इनसाइड आउट. कव्हर पॉइंटला फटका. मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी. बॉलला फीड केलाय. अभि पाटील त्या ठिकाणी होते. चांगली फीडिंग पाहायला मिळाली. थोडासा आपण जर पाहिला हा लेन बॉल टाकला. मागचे 2 बॉल पहिला शॉर्ट ऑफ लेन त्यानंतर ओव्हर पिच होता त्याच्यामध्ये चांगलं टायमिंग. इथे लेन बॉल टाकला साइड आर्म ऍक्शनने ज्या ठिकाणी सिंगल घेत असताना एंड बदलला. सेन्सिबल क्रिकेट. 2 मोठे फटके ऑलरेडी आले त्यामुळे आता संयम देखील दाखवणं फार गरजेचं आहे. आणि एका बाजूला आता अनिकेत मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला आलाय. कदा दोन्ही संघ जर आपण पाहिले मैत्रीपूर्ण संबंध आहेत या दोन्ही संघातील खेळाडूंचे. यावेळेला ऑन साइडला खेचून मारलाय. फोर्सेबल फटका आहे. मिड विकेटला फिल्डर डाऊन द बॉल. प्रतीक कोपरकर. चुकीची अपेक्षा नाहीये. बस फिल्डर बुर्दुल संघाचा त्याने टिपला जेल आणि संपला मैदानाच्या आतमध्ये अनिकेत ढोपरीचा खेळ. धन्यवाद नितीन. खूप चांगलं संगीत तुम्ही नितीनच्या माध्यमातून ऐकताय. तिसरा खेळाडू बाद झाला. 2 षटकार अपवाद राहिले. अन्यथा या इनिंग मध्ये बुर्दुल संघाचा बोलबाला राहिलाय. आणि जेव्हा मी मगाशी देखील म्हटलं एका परिसरातील संघ एकमेकांच्या आमने सामने असतात तेव्हा मात्र खुन्नस क्रिकेट देखील पाहायला मिळतं. पण इथे तसं होणार नाहीये.
हे दोन संघ आपण जर पाहिलं मैत्रीपूर्ण संबंध आहेत. कुन्नस क्रिकेट म्हटलं की नावडे विपक्ष तवजे सिल्वर ट्रॉफीचं आयोजन अगदी आपण 7-8 वर्ष मागे गेलो. तवजे नाईटची स्पर्धा भरपूर चांगली लढत आणि कालच आम्ही पेणनगरीमध्ये मनसे ट्रॉफी केली, जिथे कळवे मॅच पाहिली. उदाहरण आलं होतं प्रेक्षकांच्या खेम्यामध्ये. याही वेळेला आपण बघा यॉर्करचा बॉल बॅकलिपला खाली वेगाने आणलं. पुन्हा एकदा प्रतीक कोपरकर संपूर्ण इनिंग मध्ये व्यस्त राहिला हा खेळाडू. त्याच्या दिशेने फटका आपण पाहिला. वाडी स्ट्रॉंगरला फील्ड करत असताना 1 रन या बॉलवरती मिळाली. कमबॅक सुधीर पाटील या खेळाडूच्या माध्यमातून होताना पाहताय. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक या स्पर्धेमध्ये दमदार कामगिरी खेळाडूची राहिली आणि मालिका वीर बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट हा अवॉर्ड त्याला मिळाला. खूप मोठी कामगिरी होती या स्पर्धेमध्ये. एक वेगळी छाप या संघाने सोडली ज्यामध्ये सुधीर या खेळाडूची चर्चा राहिली. आणि याही वेळा आपण पाहिला सुधीर कमबॅक करत असताना धनंजय आलाय. आणखीन एकदा ब्लास्ट स्टँड अँड डिलिव्हर्ड. यावेळेस देखील आपण पाहिला बॉल रडार मध्ये आला, त्याला पाठवला मिड विकेटच्या बाहेर, सीमा रेषा पार, षटकार. दोन ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा होत्या. या ओव्हरमध्ये धावा आल्या तब्बल आपण जर पाहिलं 20 धावसंख्या. धावफलकावरती 3 खेळाडू बाद 22, 11.00 हा करतर आपण करंट रन रेट पाहता या मॅच मध्ये स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाडणे टीमचा. आणि कदर या संघाचा उल्लेख केला की क्रिकेटच्या अगदी सुरुवातीला हंगामाला नेहमी आम्हा सर्व समालोचकांना आतुरताचा ही स्पर्धा कधी प्रेक्षकांच्या भेटी राहील, आम्हाला संधी कधी मिळेल. आणि दरवर्षी न चुकता अनिल दादा आम्हा सर्व समालोचकांना इन्व्हाइट करत असतात. रायगड ठाणे कदर 2 जिल्ह्यांची मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा डे क्रिकेट आपण नेहमी पाहिलं. आणि आज त्याच गावचा संघ योगेंद्र मडवी साहेब असेल, हितनजी मडवी, योगेश मडवी माफी असावी दादा असतील आणि या हितनजी मडवी दोघांचं देखील आपण नक्कीच आभार व्यक्त करूया. आणि एका बाजूला आपण पाहताय घरच्या मैदानावरती बोरदूर संघ खेळतो, त्यामुळे अपेक्षा वाढल्यात घरच्या पाठीराख्यांच्या. येलो आर्मी तिसऱ्या ओव्हरमध्ये आदर्श पाटील यावेळेला थोडासा बॉलला फिरवला, फिंगर रोल केले आणि इथे आपण पाहताय अगदी फुटवर्क नाहीये. अगदी दूरवरून मात्र बॉलला पिकअप करण्याचा प्रयत्न केला. इथे चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. हा डॉट बॉल. ऑन स्क्रीन आमचे सर्व सिनियर सिटीजन या मंचावरती उपस्थित सर्व मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेत असताना आमदार ट्रॉफी 2025 चे हे दमदार पर्व सफल झाले. जागा बनवली, ओव्हर पिच बॉल खोदून काढलाय डीप मध्ये. भूषणने मात्र कमालीचे एफर्ट्स लावले. बघा गोविंदजी भांडेसाहेब मुरबाडचे सुप्रसिद्ध उद्योजक आणि सुनील श्रीपतजी पाटील यांच्या वतीने प्रत्येकी 2-2 हजाराचा पारितोषिक आला विकेट हॅट्रिकसाठी. आदर्श या खरतर गोलंदाज झाला. आणि बघा डीप मध्ये चांगलं फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाले. फ्लेक्झिबल खेळाडू भूषण, त्याने स्वतःला प्रेस केला आणि बॉलला आतमध्ये थांबवलं. जर का इथे मात्र या जर बॉलला लिगल पद्धतीने हँडल केला असतं तर किमान 5 धावा सेव्ह करेल हा खेळाडू. चला चेक केलं जाते. छोटे आमचे प्रेक्षक आरडाओरडा कमी करा. गावचा संघ याच दरम्यान आपल्या मुख्य अतिथी मंचावरती शुभागमन झालेलं आहे. कपिल पाटील साहेबांचे निकटवर्ती आयबे दिव्याचे आमचे उद्योजक सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय उमेशजी पाटील साहेबांचे ते शुभागमन झालंय. मोस्ट वेलकम उमेश शेठ पाटील साहेब. आपलं या स्पर्धेच्या वतीने आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. चेक केलं जातं. डिसिजन पेंडिंग. आई एकविरा इव्हेंट या चॅनलच्या माध्यमातून टेलिकास्ट आपण होताना पाहता. यंदाच्या अंगामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये चॅनल आहे आणि खरंच संदेश शेळक्यांचं विशेष कौतुक करावं लागेल. नव्याने त्यांनी सुरुवात केली. शून्यातून विश्व कसं निर्माण करावं हे त्यांच्याकडून शिकावं. प्रचंड मेहनत त्यांची राहिली. डिसिजन पेंडिंग आहे. चला चेक करा लवकर. जर का या गोष्टी कॅमेऱ्यामध्ये फुटेज नसतील तर मात्र पब्लिक पोल घेतला जाईल. लक्ष असू द्या, कारण या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. काल असाच गोंधळ झाला पेनच्या नाईट स्पर्धेमध्ये. पब्लिक पोल देखील घेतला जाईल जर का कॅमेऱ्यामध्ये या गोष्टी काही झाल्या नसतील. चेक केलं जाईल. डेफिनेटली त्यानंतर निर्णय दिला जाईल. बऱ्याचशा नियमावली आहेत आणि त्या नियमांचं पालन आपण या स्पर्धेमध्ये करत आहोत. अनन्या इलेवन गावदेवी बुरदुल विपक्ष मैदानाच्या आतमध्ये स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे या 2 टीमच्या दरम्यान हा सामना. चांगला फटका होता जितेशचा, अक्षरशः खोदून काढला होता. आणि बघा डीप मध्ये दरम्यान आपण पाहतोय आमचे नवनाथ सालुंके यांचं शुभ आगमन. खरं तर ह्या अगोदर देखील त्यांची उपस्थिती आपण पाहिली होती आणि आता त्यांच्या वतीनं फलंदाजांसाठी सुवर्ण संधी. A1 जोडी
जे फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत आणि इथून पुढे देखील जे करतील त्यांच्यासाठी सुवर्ण संधी. जेवण जोडी ह्या स्पर्धेचे आमचे प्रवीण शेठ असतील आणि सुनील शेठ, त्यांच्या बॅनरला चेंडू हिट झाला किंवा एका बाजूला आपण पाहतो आमचे मोतीराम शेठ यांचा बॅनर पाहतो, चिंतामण शेठ यांचा देखील पाहायला मिळतो, तसेच सुरेश शेठ पाटील यांचा देखील आपल्याला कटआउट पाहायला मिळतो. ह्या कटआउटवरती डायरेक्ट जर चेंडू हिट झाला कोणत्या फलंदाजाने षटकार ठोकल्यानंतर तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज हे देण्यात येईल. फलंदाजांना ही सुवर्ण संधी. भूषणने 5 धावा सेव्ह केल्या, वाचवल्या. क्या बात आहे, कमालीचे एफर्ट्स त्यांनी दाखवले आणि एकच रन या बॉलवरती मिळाली. आणि या टीव्ही अंपायरच्या माध्यमातून सिग्नलला त्याला स्पीडअप करा, पण घाई करा. तर आई एकवेळा इव्हेंट हे चॅनल आणि स्वतः संदेश टीव्ही अंपायरच्या भूमिकेमध्ये देखील असतात कधी कधी, कारण त्यांचं चांगलं योगदान असतं तिसऱ्या पंचांना आणि उत्तम क्लॅरिटी विथ क्वालिटी. यावेळेला बॅकफुटला गेले होते. एक्साइटिंग द पॉवर बिग 2000चा पारितोषिक आलाय. सामन्याचा आनंद घेत असताना आमचे मान्यवर कदर एकच धाव त्याने आतापर्यंत खर्च केले. हे कमबॅक आहे. पहिल्या षटकामध्ये भूषण पाटील आणि त्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं उसाटणे संघाचं आक्रमण पाहायला मिळालं. त्या ठिकाणी धनंजय हिलाल हा स्फोटक पाहायला मिळाला आणि त्यानंतर आदर्श पाटील कमबॅक करत असताना भूषण चर्चा करतो, सुधीर चर्चा करतो आदर्श बरोबर. हे फार गरजेचं आहे, कारण यंग टॅलेंटला जर का तुम्ही योग्य मार्गदर्शन गायडन्स जर दिला तर नक्कीच येणाऱ्या कालावधीमध्ये हा खेळाडू बुर्दुळ संघाचा भविष्य बनेल. चांगली गोलंदाजी त्याने साकारली. शेवटचे 2 बॉल या षटकातले बाकी आहे. धाव फलकावरती 23-23 धावा. पहिल्या सामन्यामध्ये आपण जर पाहिला धुंद्रे विपक्ष उसांनी लो स्कोर सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत आला. मागचा सामना 70+ रन त्या धावांचा पाठलाग करताना फक्त 7 रनने पराभूत झाला जुनी डोंबिवली संघ. नवीन फलंदाज अनुज आले. लोअर फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न करत असताना बॉडी ऑलरेडी त्याने मोल्ड करून ठेवली होती त्या फटक्यासाठी, परंतु त्या ठिकाणी आपण जर पाहिला हा लोअर फुल टॉस बॉल होता. अलॉंग द कार्पेट बॉलला ड्राईव्ह केला ऑन साइडला. सिंगल घेत असताना थेंबे थेंबे तळे साचे असं म्हणतात. 1 रनने मात्र संघ पुढे चालला. धावसंख्येमध्ये बदल 4 खेळाडू बाद. 24-24 धावा स्कोर कार्डवरती. 2.5 चेंडूचा खेळ संपलाय. 24 धावा धावफलकावरती आहेत. आता हा शेवटचा बॉल या षटकातला राहील. समोर फलंदाज जितेश मडवी. यावेळेला ऑन साइडला खेचून मारलाय स्लॉग इट. रडार मध्ये आला हा बॉल आणि मच निडेड सिक्सर मिड विकेटच्या बाहेर बॉलला फेकलाय सीमा पार. षटकार. तब्बल 30 धावा धाव फलकावरती. बॅकफुटला आले. हँड अँड कॉर्डिनेशन चांगलं होतं आणि पिकअप शॉट स्लॉग इट करत असताना रडार मध्ये हा बॉल आला. त्याच्यावरती मिड विकेटच्या बाहेर. षटकार. 30 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर. स्पर्धेचे आयोजक आणि समाजसेवक सुप्रसिद्ध युवा उद्योजक प्रवीणजी पाटील यांना आपण ऑन स्क्रीन पाहत आहे. खरं तर बरेच गुण त्यांच्यामध्ये आहेत. प्रवीणजी पाटील यांना आपण पाहू शकाल. शेवटचं षटक बाकी आहे. स्लॉग ओव्हरचं डेथ ओव्हर. अंतिम षटक आणि बॉलिंग मार्कमध्ये आलेत अनुभवी खेळाडू. या षटकामध्ये अंकुश बॉम्बे ज्याने मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली. पहिला बॉल गुडघा वाकवत पुन्हा एकदा आपण जर पहिला स्लॉग हिटचा प्रयत्न होता. बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचायचं होतं. चांगला बॉल टाकला अंकुश बॉम्बे या गोलंदाजाने. कौतुकास्पद कमबॅक या ओव्हरमध्ये. अप अँड डाऊन्स चढ उतार दोन्ही संघाच्या बाट्याला पाहायला मिळाले. पहिल्या ओव्हरमध्ये 2 धावा आल्या. सेकंड ओव्हरमध्ये 20 आल्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये आल्या 8. आता हे शेवटचं षटक आहे. हे षटक कोणत्या संघाच्या नावावरती राहील? अनुज डोफरी फॉलिंग स्वीपचा प्रयत्न गुडघा टेकला होता. शफल झाले होते आणि इथे आपण जर पाहिलं क्विक सिंगल पूर्ण करत असताना फलंदाज त्यांना आपण पाहिला लेग बाईज आहेत की बॅट कट सर? लेग बाईज. यस, लेग बाईच्या स्वरूपात या ठिकाणी सिंगल आली. हिरामन भोसले आमच्या खरं तर कर्नाळ परिसरातील नामांकित पंच, त्यांच्या बरोबरीने सत्यबानजी काकडे आदई. तिसरे पंच आमचे सुनीलजी तांडेल बेलवली. रायगडचे 3 पंच आहेत पनवेल तालुक्याचे. चांगलं योगदान देत असताना लेग बायचा सिग्नल हा एक आगावेगळा इशारा असतो आणि बरोबर त्यांनी सांगितलं अगदी पाय वरती करून लेग बाईस. अतिरिक्त रन्स एक्स्ट्रा रन मध्ये भर पडेल. 31 धावा आपण पाहता स्कोर कार्ड मध्ये. प्रोजेक्ट स्टेट स्कोर आपण जर पाहिला 34 34 दाखवतोय. यावेळेला फुल टॉस वेगवान फुल टॉस आहे. विकेट किपरला बीट केलं फर्स्ट रनचा आधी हा कॉल आणि इथे मात्र डिरेक्ट हिट. रिले फिल्डिंग पाहायला मिळाली. अंकुश बॉम्बे नेमबाजीमध्ये निष्णात असणारा हा खेळाडू त्याने मात्र थ्रो केला स्टंप्स वरती. रन आउटच्या स्वरूपात विकेट मिळाला. फिल्डिंग करत असताना अनन्य 11 गावदेवी क्रिकेट संघ बुर्दुल टीमला. बघा रिप्ले डेलिका समोर पाहूया.
हा बॉल ओव्हर द स्टम्प्स आले 4-5 पावलांचा रनअप थोडा लोअर फुलटॉसचा प्रयत्न होता विकेट किपरच्या पायाला लागला महेश यांच्या आणि त्यानंतर बाजूला कव्हर्समध्ये असला फिल्डर त्याने थ्रो केला अंकुश बॉम्बे यांच्याकडे आणि काय थ्रो केलाय स्टम्प्सवरती ग्रेट एफर्ट्स चांगला प्रयत्न विकेट मिळाला फिल्डिंग करत असताना टीम बुरदुल्ला बॅटिंग घेतली होती आणि यावेळेला जेव्हा टॉसचा कौल उसाटणे संघाच्या बाजूला लागला तेव्हा अनिल ढोपरी यांनी बॅटिंगचाच निर्णय घेतला आणि इथे आपण जर पाहिलं आतापर्यंत 31 धाबा 3 बॉलचा खेळ बाकी आहे यावेळेला देखील स्विंग अन बेस आणखीन एक चांगला चेंडू अनुभवी अंकुश बॉम्बे यांची गोलंदाजी आपण जर पाहिली आज देखील अचूक टप्पा त्यांच्याकडे आहे आणि भेदकता आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं व्हेरिएशन हे त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं चला नेक्स्ट मॅच 2 टीम आपण इन्व्हाइट करूया नक्की हे प्रथमेश पुढची कुठली मॅच आहे हरपती काटाई नाही तर या ठिकाणी आपण पाहताय 31 धाबा डॉट बॉल डेथ ओव्हर मध्ये डॉट बॉल टाकण्याची मात्र किमिया साकारली अंकुश बॉम्बे यांनी या ठिकाणी आपण जर पाहिला वन्स अगेन अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर ठेवला पंचांनी मात्र या बॉलला वाईड घोषित केलंय अतिरिक्त रन्स मध्ये भर पडेल धावसंख्येमध्ये बदल 5 गडी बाद 32 धावा 32 लॉस ऑफ 5 विकेट्स 5 गडी बाद 32 अर्धा संघ गारच झालाय आणि इथे बघा दबाव थोडासा फलंदाजावरती आहे अनिकेत मैदानाकडे दाखल झाले बॅट घेऊन आमचे आयोजक तर गुणाजी पाटील कॉमेंट्री बॉक्सशी आपण संपर्क साधा गुणाजी पाटील यांना विनंती असेल आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा नेक्स्ट मॅच कोणत्या संघासोबत होईल कारण काटाई संघ आय थिंक टायगरच्या स्पर्धेमध्ये सध्या खेळत आहे त्यामुळे पुढील संघांना आपण इन्व्हाइट करू शकता सिद्धी करवले आणि इथलंच चला CSK 11 सिद्धी करवले विपक्ष संग्राम 11 नितलस चला दोन्ही कॅप्टन आपण साजिद मडबी आणि एका बाजूला राहुल काटे दोघांना इथे इन्व्हाइट करूया पुढच्या टॉससाठी दोन संघनायक यावेळेला सफल झाले हा फटका फसलाय आणि इथे मात्र अजय बॉम्बे शॉट फायनलला झेल खाली आले अजून एक धक्का बसला सफल झाले होते खेळाडू आणि इथे मात्र आणखीन एक विकेट मिळेल बुरदुल टीमला विकेट मिळेल अंकुश बॉम्बे या गोलंदाजाला एंट्री आपल्याला सध्याच्या घडीला सौ जुईली वैभव गायकवाड यांचं शुभ आगमन सध्याच्या घडीला आपल्याला नुकतंच पाहायला मिळेल फटाक्यांची ही आतषबाजी आणि आतुरतेनं त्यांची प्रतीक्षा सध्याच्या घडीला इव्हन क्वालिटीचं हे आयोजन नियोजन सातत्यानं बरीचशी गडबड आपण पाहतो आमच्या आयोजनकर्त्यांची एका बाजूला मॅच देखील खूप सुरेख चालू आहे आणि मान्यवरांचं देखील शुभ आगमन सातत्यानं पहिल्या रजनीपासनं मान्यवरांचा ताफा सातत्यानं आपल्याला मुख्य अतिथी कक्षामध्ये पाहायला आवर्जून मिळतो आणि ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आहे माननीय सौ सुलभाताई गणपतशेठ गायकवाड यांच्या सुनबाई यांचं नुकतंच त्याचं आगमन होताना आपल्याला जरूर पाहायला मिळेल लास्ट बॉल पहिल्या सत्रातील शेवटच्या ओव्हरमधला हा शेवटचा चेंडू समोर अनिल ढोपरी यावेळेला ओव्हर पिच बॉल गॅप मध्ये फटका क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह डीप मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली ज्या ठिकाणी सेकंडचा कॉल भूषण त्या ठिकाणी होते 2 धावा या चेंडूवरती मिळाल्या आणि 2 रनच्या मदतीने पहिल्या सत्राचा खेळ संपत असताना 6 गडी बाद धावसंख्या धाव फरकाची 34 आता येणारे 24 बॉल 35 समीकरण यस साई ज्यांची आतुरतेनं वाट पाहिली जात होती सौ जुईली वैभवशेठ गायकवाड यांचं शुभ आगमन संपूर्ण परिवारानं ज्यांना आपला जर विचार केला तर परिवारानं आपल्या समाजासाठी वाहून घेतलं आणि सातत्यानं समाजसेवा ज्या गायकवाड फॅमिलीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय यांचं शुभ आगमन सध्याच्या घडीला फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये सध्याच्या घडीला सौ सुलभाताई गायकवाड यांच्या सुनबाई सौ जुईली वैभवशेठ गायकवाड यांचं शुभ आगमन सध्याच्या घडीला आपण पाहू शकाल त्यांच्या समवेत संपूर्ण BJPचे आमचे कार्यकारी अधिकारी आपल्याला पाहायला मिळतात
बाई सध्याच्या घडीला सौ जुईली वैभवशेठ गायकवाड यांचं शुभ आगमन आपण पाहू शकाल स्क्रीनवरती. त्यांची ही छबी आपल्याला पाहायला मिळतो. मोस्ट वेलकम, आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. A1 क्वालिटीचं हे आयोजन नियोजन आपण पाहतोय. आमची A1 जोडी ॲडव्होकेट सुनीलजी पाटील आणि आमचे उद्योजक प्रवीणशेठ पाटील यांच्या संकल्पनेतनं साकारलेली एक भव्य दिव्य स्पर्धा. या विभागामध्ये एक अग्र नामांकित ही स्पर्धा आपण पाहतोय आणि त्यांचं आयोजन देखील शुभ आगमन, त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. अनेक सारे मान्यवर सध्याच्या घडीला आपल्याला टीव्ही स्क्रीनवरती देखील पाहायला मिळतात. फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये त्यांचं हे शुभ आगमन आपण पाहतोय. महत्त्वाचा वेळ त्यांनी या स्पर्धेसाठी दिला आणि या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आमच्या आयोजनकर्त्यांच्या वतीनं त्यांचे लाख लाख आभार. एक दैदिप्यमान स्पर्धा आपण पाहतोय कारण की सातत्यानं चालणारी ही स्पर्धा प्रकाश झोतातील ही दमदार स्पर्धा. दमदार आमदार सौभाग्यवती सुळवाताई गणपतशेठ गायकवाड यांच्या नावानं आमदार चषक 2025चं या भव्य दिव्य पर्व आपण अनुभवता आणि या पर्वासाठी खास करून ज्यांची उपस्थिती आवर्जून आपण पाहताय सौ जुईलीताई वैभवशेठ गायकवाड यांचं शुभ आगमन आणि त्यांचा हा सहर्ष स्वागत आपल्याला पाहायला मिळतोय. माजी केंद्रीय मंत्री पंचायती राज भारतीय जनता पक्षाच्या आपण पाहतोय कपिल पाटील साहेबांचे निकटवर्तीय उमेश दादांच्या व्यासपीठावरती शुभ सन्मान आपण पार पाडतोय. 35 टार्गेट असेल, लक्षात ठेवा 35. सन्माननीय धर्मनाथ शेठ पावशे यांचं देखील शुभ आगमन, त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. नितलस गावचे प्रतिष्ठित नागरिक, त्यांना विनंती आहे आपण असं नसतो व्हायचं. आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत आमदार चषक 2025 या पर्वामध्ये. मॅचला सुरुवात झाली आहे. मॅचला सुरुवात, पहिलाच बॉल ड्राइव्ह केला. व्हॉट अ शॉट! क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा टिपिकल पॉवर प्लेचा क्लासिकल चौकार. शॉट वॉज दॅट क्लासिकल चौकार. सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळाला. सध्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल आपल्या ज्यांचं नुकतं शुभ आगमन झालं फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये, ज्या परिवारानं संपूर्ण जनतेच्या हितासाठी आपलं जीवन वेचलं आणि सातत्यपूर्वक जनतेच्या हितासाठी झटणारा परिवार म्हणजे गायकवाड परिवार आणि संपूर्ण तिसगाव त्यांचा पाठीशी आहे. तिसाई माऊली त्यांच्या पाठीशी आहे. आपल्या विभागातील दमदार आमदार ज्यांचा सातत्यपूर्वक आपण नामोल्लेख या स्पर्धेमध्ये करीत आहोत आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा पार पाडते सौभाग्यवती सुलभाताई गणपतशेठ गायकवाड यांच्या सुनबाई आपल्या व्यासपीठावरती विराजमान आहेत. त्रिंबक शेठ पाटील यांच्या वतीने सलगच्या 3 चौकार आणि 3 षटकारांसाठी 1000 असतील. सौभाग्यवती जुईलीताई वैभवशेठ गायकवाड आपल्या व्यासपीठावरती विराजमान तुम्हाला पाहायला मिळतील. सॉफ्ट रनने खेळून काढला. शॉर्ट पॉइंटला डायरेक्ट हिटची गरज आहे, बट थ्रो थोडा चुकीचा आला आपण म्हणू शकतो, कारण टप्पा चेंडू फेकलाय विकेट किपरच्या हातामध्ये. तत्पूर्वी धाव मिळाली ती 1 आणि सिंगलने धावत संख्या 5 वर. सुंदर टेलिकास्ट
आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून 2 अँगलवरून सध्या टेलिव्हिजन स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळतील. एका अँगलमध्ये तुम्ही पाहाल आमचे मान्यवर व्यासपीठावरती विराजमान असलेले, आणि दुसऱ्या बाजूला या मॅचमध्ये काय घडतं ऑन ग्राउंड तुम्हाला काय घडतं ते दाखवलं जातं. कौतुक आहे त्यांचं देखील आपण स्वागत करूया. अजय बॉम्बे यापूर्वीच्या मॅचमध्ये बरसला होता, त्यामुळे आता त्याला पुढे पाठवलं गेलंय, आघाडीला त्याला पाठवलंय, आणि सुधीर पाटील कुठेतरी खाली थांबतोय. त्याला माहिती आहे धावा बंद महत्वाचा आहे. तो बॅटिंग ऑर्डरमध्ये चेंजेस आपण करूयात. गोविंदजी भांडेसाहेब मुरबाड यांच्या वतीनं 1000 बॅक टू बॅक 3 सिक्सर साठी असतील अजय बॉम्बेसाठी पारितोषिक, आणि सुनील श्रीपत पाटील साहेब यांच्या वतीनं 1500 बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी पारितोषिक एकदाच अनाऊन्स केलं जाईल, लक्षात द्या. लॉफ करायचा होता, बॉल हवे मध्ये, फिल्डर तिथे पोहोचलेत, पुन्हा मिस, क्लोज एन्काउंटर होता, भरपूर जवळून चेंडू झाला, मागे बॅकअप थोडे खराब, पण सुदैवानं आणखीन एक फिल्डर आले होते बॅकअपला. तत्पूर्वी धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावफलक 6 वर तुम्हाला पाहायला मिळतात. कार्यसम्राट दमदार आमदार, जनतेच्या हक्कासाठी जनतेनं निवडून दिलेल्या दमदार आमदार सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड, आणि त्यांचा आपण पाहतो सुनबाई सध्या व्यासपीठावरती जुईलीताई वैभव शेठ गायकवाड यांचं नुकतंच शुभागमन झालंय. त्यांचं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या वतीनं आम्ही करणार आहोत. धावा झाल्या तर 6. पुढचा चेंडू अमर हिलाल, ऑफ ड्राईव्ह करायचा होता, वॉर शॉट, पुन्हा एकदा क्लासिकल कट केले चेंडूला, तडमॅनचा बार पाठवलाय, 4 धावा. अँगलने आपण पाहूया एक्झॅक्टली कशा प्रकारे फटका एक्झिक्यूट केला अमर हिलालच्या विरोधामध्ये. लास्ट मोमेंटला चेंडूला कट केलं तडमॅनचा बाहेर. पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा होता. स्क्वेअर ऑफ द विकेट, खूप सुंदर बॅटिंग महेश आपल्याला पाहायला मिळते. यापूर्वीच्या मॅच मध्ये देखील स्क्वेअर ऑफ द विकेट पॉइंटच्या डोक्यावरनं 3 चौकार त्याचा बॅटमध्ये पाहिला, आणि या मॅच मध्ये देखील आपण पाहतोय 2 स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न केला. एक पॉइंटच्या बाहेर, एक थर्डमॅनचा बाहेर स्मॅश केलं एक, आणि त्यानंतर लेट कटचा 10 झाल्यात. 10 का धम थोडा दूर ठेवला यावेळेस, अवे फ्रॉम द बॉडी, इट्स वॉलेट डिलिव्हरी. हा चेंडू ग्राह्य धरला जाईल. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर सिंगल लेग बाय चौकार, आणि बॅक टू बॅक 2 डॉट बॉलची समाप्ती तुम्हाला पाहायला मिळेल. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर, 10 ऑन बोर्ड विदाउट लॉस. 35चा पाठलाग. सन्माननीय विलासजी पाटील आणि योगेशजी पाटील ब्राह्मण करवळ्याचे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या मान्यवरांना विनंती आहे या पण आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत. बरेचसे मान्यवर सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतात. ह्या स्पर्धेसाठी भेट देत असताना सदिच्छा भेट सातत्यानं आपण मान्यवरांची पाहतोय. एक दैदिप्यमान स्पर्धा सध्याच्या घडीला आपण पाहतोय. नेहमीच या स्पर्धेचा गाजावाजा सातत्यानं आपल्या विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आज जर आपण विचार केला, स्पर्धेची 4थी रजनी, सातत्यानं मान्यवरांची उपस्थिती आपल्याला मुख्य अतिथी कक्षामध्ये पाहायला मिळते. ज्यांचं आतुरतेनं आपण वाट पाहत होतो, त्यांची उपस्थिती सद्यस्थितीला आपण पाहतोय. आपण आल्यानंतर निश्चित या स्पर्धेची शोभा वाढली. दमदार आमदार चषक 2025चे हे पर्व सध्याच्या घडीला आपण अनुभवता. क्रिकेटचा थरार गेली 4 रात्र या क्रीडांगणावरती आपल्याला अनुभवायला मिळतोय, आणि सध्याच्या घडीला एका बाजूने यजमान संघ आणि त्यांच्या विरोधात त्यांचा शेजारी उसाटणे संघ फाईट करत असताना आपल्याला पाहू शकाल. ओव्हर टू कॉम्बॉक्स. षटक पहिलं संपन्न. पहिल्या षटका अखेरीस 10 धावा धावफलकावर तुम्हाला पाहायला मिळतील. 10 ऑन बोर्ड, 10 धावा. 35चा पाठला करायचा आहे. सो रिक्वायर्ड रन रेट आता कमी झाला, कारण पहिल्या ओव्हरमध्ये सुंदर फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली, जी महेश पाटीलचा बॅटमध्ये 2 चौकार आले, आणि त्या चौकारांच्या मदतीने धावफलकाला चालना मिळाली. सध्या स्ट्रायकिंग इनवरती अजय बॉम्बे, ज्यानं यापूर्वीच्या सामन्यामध्ये जेव्हा अनन्या 11 गावदेवी क्रिकेट संघ बुर्दुल गिरिजा माता जुनी डोंबिवली सोबत खेळत होता, तेव्हा जबरदस्त बॅटिंग केलं होतं, आणि वैयक्तिक 20 धावा त्यानं कुठून काढल्या होत्या, आणि त्यामुळे त्याला प्रमोट केलं गेलं. ॲज अ कॅप्टन मी सुधीर पाटीलचं कौतुक करेन. स्वतःची जागा त्याने सोडली, कारण यापूर्वीच्या मॅचमध्ये अजय बॉम्बेचं प्रदर्शन दमदार होतं, सो त्याला त्याने प्रमोट केलं. ही स्ट्रॅटेजी असते, आणि ते संघनायकाची भूमिका किती महत्त्वाची आहे हे त्यावरून तुम्हाला कळेल. जे बदल तुम्हाला पाहायला मिळतात, परिवर्तन पाहायला मिळतात. दावा झाला तर 11, रिक्वायर्ड रन रेट 8.47, 8.4, 7, 17 बॉल 24ची गरज. अनन्या 11 म्हटलं की खऱ्या अर्थानं आपण पाहतोय ॲडव्होकेट सुनीलजी पाटील साहेब यांची सुकन्या, आणि त्यांच्या नावानं हा संघ सध्या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफ साईडला लॉफ करण्याचा प्रयत्न होता, बॉल मागे चला, फिल्डर तिकडे पोहोचतो. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मधून
उज्ज्वलला आपण पाहतो तिथे डीप मध्ये फिल्डिंग करताना प्रोटेक्शन आहे. आता आउटफील्ड मध्ये तुम्हाला जवळपास 5 फिल्डर पाहायला मिळतात, कारण पॉवर प्लेचं बंधन आता नाहीच झालेलं आहे. जितेशला आपण पाहत आहोत 16 बॉल 23 गरज आहे. मॅच इंटरेस्टिंग होईल, त्यामध्ये ती मात्र शंका नाही. या दोन्ही संघ या विभागातील एक नामांकित संघ आहे. दोघांनाही एकमेकांचा डावपेच योग्यरित्या माहित आहे. दोघांचे स्ट्रॉंग झोन वीक झोन काय हे माहीत आहे. नेक्स्ट बॉल जितेश वेगवान खोलात डिफेन्स केलाय, सिंगलला पलटले, दुसरीचा प्रयत्न हो नाही. कॉलिंग इथे मात्र महत्वाची होती आणि तत्पूर्वी आपण पाहतोय धावा संख्येत 1 पूर्ण केली गेली आहे. जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सध्या टेलिव्हिजन स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल जनतेच्या हक्कासाठी लढणारा निडर योद्धा दिबा पाटील. रायगडाच्या मातीत अनेक वीर जन्माला घातले, पण काही असे मोजकेच असतात ना जे आपल्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत जनतेसाठी झुंजतात, आणि दिबा पाटील हे असे झुंजार नेतृत्व होते. आणि आंतरराष्ट्रीय विमानतळाला फक्त आणि फक्त दिबा पाटलांचंच नाव असेल. या हक्कासाठी आपले सर्व भूमिपुत्र एकत्रित आले आणि त्यांचा लढा, त्यांचा संघर्ष सफल राहिला. स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल. ब्युटिफुल टेलिकास्ट बाय एकविरा इव्हेंट्स. पुढचा बॉल ऑसायला लॉफ करायचा होता, बॅटची एज विकेट कीपर कडनं चुकी. बॉल मागे लॉंग स्टॉपला धडकलाय, ब्लॅक स्क्रीनला जाऊन नशिबाचा चौकार आलाय अनन्य 11 गावदेवी बुर्दुल साठी. 4 धावा. जबरदस्त संगीत आपण ऐकत आहोत. नवी मुंबई विमानतळासाठी झालेल्या जमिनीसाठीचा संघर्ष असो अथवा कोकण मातीच्या अस्मितेचा लढा असो, ज्यांनी प्रत्येक वेळेस तडजोड न करता लोकांसाठी उभं राहण्याची शपथ घेतली, ते नाव म्हणजे दिबा पाटील. यावेळेस देखील ऑन साईडला वळला गेला, ऑन ड्राईव्हचा सुंदर पटका. बॉटम हँडचा वापर चांगला केला यावेळेस. ऑन साईडला डीप मध्ये मिड विकेटला प्रोटेक्शन आहे आणि धावफलक सध्या आपण पाहतोय 18 धावा. धावसंख्या 18 आपण पाहतोय. 18 ऑन बोर्ड. सध्या टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण पाहू शकाल सौभाग्यवती जुलीताई, वैभव शेठ गायकवाड आणि नेहमीच वहिनींसोबत आमचे संपूर्ण तीसकर तुम्हाला पाहायला मिळेल, कारण कल्याणचा राजा अतिशय जबरदस्त आणि मोठं आयोजन तुम्हाला तिथे पाहायला मिळालं. जागृत देवस्थान श्री क्षेत्र तिसाई जरीमरी मातेच्या मंदिरा बाजूला आपण पाहिलं 51 फूट उंच त्र्यंबकेश्वर शिव मंदिराची भव्य प्रतिकृती पाहायला मिळाली. आणि खऱ्या अर्थानं आमचे वैभव शेठ गायकवाड साहेब यांच्या वतीनं मागी गणेशोत्सवाचं नुकतंच भव्य मोठा सोहळा आपण पाहिला आणि त्या सोहळ्यामध्ये आमच्या आमदार सौभाग्यवती सुलभाताई गायकवाड असतील, त्यासमोर सौभाग्यवती जुईलीताई आमच्या गायकवाड असतील, त्यांची आवर्जून उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. रिव्ह्यूची मागणी केली आहे, सो आपण कंट्रोल रूम मध्ये चेक करणार आहोत एक्झॅक्टली काय घडलंय. पंचांचा ऑनफिल्ड अंपायरचा इशारा आहे, व्हाईट बॉल आहे. सो फिल्डिंग टीमने चॅलेंज केलं. स्पेशल रिव्ह्यू आहे या स्पर्धेमध्ये. आपण पाहतोय कोणावरती अन्याय व्हायला नको, त्यासाठी व्हाईट बॉल साठी स्पेशल रिव्ह्यू आणि बिनमार आणि रनआउट साठी एक रिव्ह्यू तुम्हाला मिळेल. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. इट्स अ व्हाईट बॉल. धावा संख्या अतिरिक्तच्या मदतीने पुढे. टोटल सध्या स्कोरबोर्ड वरती तुम्हाला पाहायला मिळते ती 19 धावा. पाठलाग 35चा करायचा आहे. 19 झालेला आहेत. आता 13 चेंडूचा खेळ शिल्लक करायचा. धावा 16. यजमान संघ मैदानाचा आतमध्ये खेळतो. जेव्हा तुम्ही स्वतःचा होम ग्राउंड वरती खेळता, गावातल्या मैदानावरती खेळता, तेव्हा प्रेशर वेगळा असतो. गावकऱ्यांचा दबाव तुमच्यावरती असतो, कारण एक जरी चूक झाली तरी उपस्थित तमाम हजारो गावकऱ्यांना उत्तर आपल्याला द्यावं लागतं. पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं 34 वरती थांबवला खेळ. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघाचा आणि आमचे इथे दादा मडवी, योगेश दादा मडवी. जर आपण नक्कीच आनंद घेत असाल या स्पर्धेचा, तर या दादा आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. उसाटणे म्हटलं की संतांची भूमी आहे. उसाटणे म्हटलं की परंपरेची, संस्कृतीची भूमी आहे. बॉलर तयार. यावेळेस फटका सुंदर आहे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॅटचा मधोमध चेंडू हिट झाला. ज्या क्षणी लागला त्यावरती लागली मोहर षटकाराची. ॲज अ बॉम्बेचा बॉम्ब ब्लास्टिंग षटकार.
येणारे 12 बॉल आणि विजयासाठी 10 धावांची गरज आहे. एक नारी सप्पे भारी आणि खऱ्या अर्थानं या वाक्याला ज्यांनी अर्थ दिला समाज कार्यासाठी आता सातत्यपूर्वक जेव्हापासून त्यांच्यावरती जबाबदारी आली तेव्हापासून जनतेसाठी जनतेसोबत आमदार आपल्याला पाहायला मिळाला. आपल्या ताई आपल्या हक्काचा आमदार सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेट गायकवाड यांचं शीर्ष गीत आपण ऐकलं डीजे नितीनच्या माध्यमातून. अरे तोशिक आहे बॅक टू बॅक 3 चौकारांसाठी महेश पाटीलला गोविंदजी बांडे मुरबाड यांच्या वतीने 1000. 12 बॉल 10 ची गरज आहे. 12 चेंडू 10 धावा. सामना आता सोपा झाला अनन्या 11 गावदेवी बुरदुलच्या बाजूने कारण अजय बॉम्बेचा बॅट मधनं बॉम्बास्टिंग सिक्सर आपण पाहिला. षटकाराला धावा झाल्या तर एकंदरीत आता 25 25 35 करायच्या 10 ची गरज. ओहो हो 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 अडवा पटन पूल आणि चेंडू मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर गोल. पाटीलची पाटीलशाही मैदानाच्या आतमध्ये दादागिरी करतोय पाटील आणि महेश पाटीलच्या बॅटमध्ये लांब पल्ल्याचा भव्य षटकार. मॅग्निफिसंट बॅटिंग बाय महेश पाटील. यापूर्वीच्या मॅच मध्ये 15 मध्ये जवळपास 39 बनवल्या आणि या मॅच मध्ये देखील तुफानी अंदाजामध्ये त्याची बॅटिंग. यावेळेस बॉल अवे मध्ये फिल्डर डाऊन दी बॉल आणि या मॅचची महत्वपूर्ण विकेट. ज्या कार्यासाठी महेश पाटीलला हात पाठवलं होतं ते काम त्यानं पार पाडलंय. काम तमाम केलंय. 10 मध्ये 21 बनवल्या. 31 वर धक्का पहिला बॅटिंग करताना अनन्या 11 गावदेवी बुरदुल्ला. थँक्यू. बघा ऑन साइडला जेव्हा लॉफ केला जो फटका आला त्या क्षणाला तुम्ही पाहू शकाल. खरं तर व्यासपीठावरती उपस्थित सौभाग्यवती जुईलीताई वैभव शेठ गायकवाड यांनी देखील टाळ्या वाजवल्या त्या फटक्यासाठी. तितका तो बेधुंद फटका होता. षटकाराने धावफलक आता पुढे आला. त्यानंतर विकेट मिळाली. धावा 31 झालेल्या आहेत. झाला आता पारितोषिक द्यायचं त्यांनी सामना संपल्यानंतर स्वखुशीने आणून फिल्डरला द्या बॅटरला द्या. 4 धावांची गरज आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉल मागे आला. फिल्डर तिथे आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण व्यासपीठावरती या. CSK सिद्धी करवले संग्राम 11 नीतलच आपण टॉस करणार आहोत. अवघ्या 3 धावांची 2 धावांची गरज आहे फक्त आता. त्यामुळे थोडं वेट करा. फक्त 2 धावा आलेत. ह्या ठिकाणी आपण अक्षयला पाहतोय आणि एका बाजूला यस मॅच कडे जाऊया. मॅच आपण फिनिश करू. 9 चेंडूने फक्त 2 धावांची गरज आहे. सामना आता जवळपास अनन्या 11 गावदेवी बुरदुलच्या बाजूने झुकलाय. ऑन साइडला वावला फटका चांगला. एक कंप्लीट सेकंड साठी पलटतील गरज नाहीये. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर मिसफील्ड झाली. सामना संपला. मॅच फिनिश. अनन्या 11 गावदेवी क्रिकेट संघ बुरदुलने जिंकला सामना. ज्यांचं आगमन आपण पाहिलंय सौभाग्यवती जुईलीताई वैभव शेठ गायकवाड यांना विनंती आहे की आपल्या शुभाचे आपण टॉस करायचा आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या फेरीतील अंतिम लढत आहे परंतु ती आपण काही कारणास्तव अगोदर खेळवतो. एका बाजूने संग्राम 11 नितलास आणि त्यांच्या विरोधात CSK सिद्धी करवले.